आहे एबीएन मीडिया नेटवर्क। आपण पाहत आहात युवा मराठा न्यूज, सत्याच्या वाटेवरील एक पाऊल तुमच्यासाठी। नमस्कार, मी आपल्या सोबत आहे राजेंद्र पाटील राऊत आणि आपण पाहत आहात युवा मराठा न्यूज, सत्याच्या वाटेवरील एक पाऊल तुमच्यासाठी। चला तर मग बघूया आज दिवसभरातल्या महाराष्ट्रातल्या ठळक आणि ताज्या घडामोडी। महाराष्ट्र शासनाच्या नाशिक विभागातील आणि कळवण आदिवासी प्रकल्पाअंतर्गत सुरू असलेल्या आश्रमशाळा, आदिवासी मुलांच्या छळ छावण्या की मुख्याध्यापकाला चरण्यासाठी मिळालेले आयते कुरण याबाबतचा हा आश्रमशाळांमधील चालणाऱ्या भानगडींचा सडेतोड पंचनामा करणारा स्पेशल रिपोर्ट। शासकीय आश्रमशाळा या ना त्या कारणाने नेहमीच चर्चेचा विषय ठरतात। परवा शुक्रवारी कळवणजवळच्या नरूळ आश्रमशाळेत विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू झाला। ती हत्या की आत्महत्या हा प्रश्न जरी अनुत्तरित असला तरी आश्रमशाळांवर सुरू असलेल्या भानगडी या क्वचितच बाहेर येतात। महाराष्ट्र सरकार या आश्रमशाळांवर दरवर्षी करोडो रुपये खर्च करते। आदिवासी मुलामुलींची उन्नती व प्रगती व्हावी हा शासनाचा शुद्ध व प्रामाणिक उद्देश असतो, पण या शासनाच्या चांगल्या विचारांना काळीमा फासण्याचं काम सध्या मालेगाव तालुक्यातील गरबड आश्रमशाळेचा मुख्याध्यापक RB मानकर हा स्वतःच्या मनमानीनुसार करीत आहे। काल दिनांक 2 मार्च शनिवारी शाळेतील एक 10वीची विद्यार्थिनी मुक्ता चव्हाण ही अत्यंत गंभीर आजारी असताना या मुजोर व मगरूर मुख्याध्यापक मानकरने त्या मुलीला दवाखान्यात नेण्याऐवजी उडवाउडवीचे उत्तरे देऊन मला तेवढंच काम आहेत का वगैरे वल्गना केल्या। त्याबाबत मुक्ता चव्हाणचा भाऊ मनोहरने युवा मराठा न्यूजकडे दूरध्वनीवरून माहिती दिली। शेवटी कळवणचे आदिवासी प्रकल्प अधिकारी पंकज आशिया यांनी त्या मुलीला नाशिकच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी पाठविले। यावरून बेशिस्त वर्तन करून शाळेचे नियम तोडणाऱ्या मुख्याध्यापकावर प्रकल्प अधिकारी आशिया किंवा आदिवासी आयुक्त नेमके कुठे कमी पडत आहेत याबाबतीत शंका निर्माण होत आहे। मुख्याध्यापक मानकरच्या गैरवर्तनामुळे गरबड आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना दिवसभर उपाशी राहण्याचा भयंकर संतापजनक प्रकार फेब्रुवारी महिन्यात गरबड ग्रामस्थांनी उपस्थित केला होता। मानकरच्या भानगडींचा महाप्रताप म्हणजे रात्री बेरात्री दारू पिऊन मुलींच्या हॉस्टेलमध्ये अनाधिकृतपणे प्रवेश करणे वगैरे खूप सारी भानगड या मानकरच्या बाबतीत गरबडवासीय सांगतात। मानकरच्या रगेल आणि रंगेल हिटलरशाहीचा नमुना म्हणजे तो पत्रकारांना देखील सांगतो, माझ्या शाळेवर कोणाच्या परवानगीने आले, तुम्हाला शाळेवर येण्याचा अधिकार काय वगैरे तालिबानीसारखी फतवेगिरी हा मुख्याध्यापक मानकर करून पत्रकारांवर खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी देतो। म्हणजे हा मानकर स्वतःला महाराष्ट्राचा आदिवासी मंत्री विष्णू सावराज समजतो की काय असा प्रश्न येथे उपस्थित होतो। मानकरवर नाशिकचे आदिवासी आयुक्त व कळवणचे प्रकल्प अधिकारी पंकज आशिया कधी कारवाई करतात याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे। युवा मराठा न्यूजच्या ब्युरो टीमला धमकी देणाऱ्या मानकरची चौकशी करून कडक कारवाईच्या मागणीसाठी एडिटर्स अँड जर्नालिस्ट वेलफेअर असोसिएशनच्या वतीने कळवण प्रकल्प कार्यालयासमोर लवकरच आंदोलनाचा इशारा देण्यात येत आहे। डोक्यात फारसी टाकून पत्नीने केला पतीचा खून, जन्म जन्म का साथ है तुम्हारा हमारा असे जरी चित्रपटातल्या गीतातून म्हटले जात असले तरी आज दिनांक 3 मार्च रविवारी सकाळी 5:30 वाजता जळगाव जिल्ह्यातील नेरी बुद्रुक येथील एका पत्नीने आपल्याच नवऱ्याच्या डोक्यात फारसी टाकून त्याचा खून केला, तर पत्नी कोमल पवार हिने फिनाईल हे विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला, तर पती संदीप उत्तम पवार यास दवाखान्यात नेण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला। आपल्या युवा मराठा न्यूज चॅनलला आजच लाईक आणि सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबून राहा आमच्यासोबत अपडेट।